हॅलो एव्हरीवन, आज आपण SYBCom सेमिस्टर 4 कॉर्पोरेट अकाउंटिंग या सब्जेक्टमधील युनिट नंबर 1 होल्डिंग कंपनी अकाउंट्स इलिस्ट्रेशन नंबर 3 पेज नंबर 1.21 सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया. द बॅलन्स शीट ऑफ यस लिमिटेड अँड पी लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2020 इज ॲज फॉलोज. आपल्याला बॅलन्स शीट दिलेली आहे, त्याच्यामध्ये शेअर कॅपिटल इश्यूड सबस्क्राइब्ड अँड पेड अप शेअर ऑफ ₹10 इच. शेअर कॅपिटल दिलेलं आहे यस लिमिटेड अँड पी लिमिटेडचं. त्याच्यानंतर जर्नल रिझर्व दिलेला आहे, यस लिमिटेडचा दिलेला आहे, पी लिमिटेडचा ॲब्सेंट आहे. याचा अर्थ इथं जर्नल रिझर्व नाही, म्हणजे राखीव निधी त्यांच्याकडे शिल्लक नाही आहे. प्रॉफिट अँड लॉस दिलेला आहे, दोघांचा पण दिलेला आहे. हा जो प्रॉफिट अँड लॉस आहे हा 31 मार्च 2020चा आहे. क्रेडिटर्स आहेत, बिल्स पेएबल आहे, ॲसेटला गुडविल आहे, हे लक्षात ठेवा, गुडविल पण दिलेला आहे. मशिनरी आहे, स्टॉक आहे, डेटर्स आहे, कॅश आहे. इन्व्हेस्टमेंटमध्ये सांगितलेलं आहे 24,000 शेअर्स ऑफ पी लिमिटेड ॲट कॉस्ट ₹1,92,000. म्हणजे पी लिमिटेडचे शेअर्स आहे 24,000. 24,000 हे यस लिमिटेडने ॲक्वायर केलेत, कारण अमाऊंट यस लिमिटेडच्या कॉलममध्ये आहे. म्हणजे एस लिमिटेड इज अ होल्डिंग कंपनी अँड पी लिमिटेड इज अ मायनॉरिटी कंपनी, किंवा त्याला आपण सबसिडरी कंपनी म्हणू शकतो. बिल्स रिसिवेबल दिलेला आहे. त्याच्यानंतर खाली अदर इन्फॉर्मेशनमध्ये सांगितलेलं आहे एस लिमिटेड ॲक्वायर द शेअर्स इन पी लिमिटेड ऑन 1 ऑक्टोबर 2019. तर सर्वात प्रथम तुम्ही इथं लिहून घ्यायचं आहे फर्स्ट यस लिमिटेड, म्हणजे फर्स्ट वर्किंग नोट आहे यस लिमिटेड ॲक्वायर्ड शेअर्स ऑफ पी लिमिटेड ॲज ऑन 1 ऑक्टोबर 2019. कधी ॲक्वायर केलेले आहेत, तर 1 ऑक्टोबर 2019ला. त्याच्यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये सांगितलेलं आहे द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑफ पी लिमिटेड शो अ डेबिट बॅलन्स. डेबिट बॅलन्स म्हणजे हा लॉस आहे ₹20,000 ऑन 1 एप्रिल 2019. आता ॲक्वायर कधी झालेली आहे, ऑक्टोबरमध्ये. त्याच्या अगोदर तिला ₹20,000 लॉस होता. डेबिट बॅलन्स म्हणजे लॉस आहे. त्याच्यानंतर सांगितलंय इन्क्लूड इन द स्टॉक ऑफ पी लिमिटेड आर गुड्स ऑफ ₹20,000 विच वेअर सप्लाइड बाय यस लिमिटेड ॲट कॉस्ट प्लस 25%. कॉस्ट प्लस म्हणजे कॉस्ट प्राइस आहे 100 आणि प्लस प्रॉफिट, कॉस्ट प्लस प्रॉफिट, कॉस्ट प्राइस प्लस प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस. ह्याचं आपण वर्किंग नोट नंतर करूया. द बिल्स पेएबल इन यस लिमिटेड रिप्रेझेंटेड ₹15,000 इश्यू इन फेवर ऑफ पी लिमिटेड. त्याने असं सांगितलेलं आहे बिल्स पेएबल आहेत यस लिमिटेडचे 15,000. ते इश्यू केलेलं होतं बिल पी लिमिटेडनं ₹15,000. आता तुम्ही ह्याला काय करायचं आहे, इथं बिल्स पेएबल आणि बिल्स रिसिवेबल दोघं जण करस्पॉन्डन्स आहेत. एकाचे बिल्स पेएबल असतील तर ते दुसऱ्याचे बिल्स रिसिवेबल असतील. म्हणून काय करायचं आहे, जे अंतर्गत देवाणघेवाण आहे या दोघांची, एक देणार असेल तर एक घेणार असेल. म्हणून काय करा, हे 15,000 बिल्स पेएबलला पण स्टार करून ठेवा, बिल्स रिसिवेबलला पण स्टार करून ठेवा, दोघांमधून पण त्याला मायनस करून घ्या. तर एवढी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. प्रिपेअर अ कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2020. आपल्याला 31 मार्च 2020ची बॅलन्स शीट प्रिपेअर करायला सांगितलेली आहे. म्हणून मी काय केलेलं आहे बघा, इथं कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट ऑफ यस लिमिटेड ऑन इट्स सबसिडरी पी लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2020. ही लायबिलिटी आहे, ही अमाऊंट आहे, ही अमाऊंट आहे, ॲसेट अमाऊंट आणि आपल्याला वर्किंग नोट करायची आहे. हे पण ॲन्सरचाच भाग आहे. हे केल्याशिवाय तुमची कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बनणार नाही. म्हणून मी पहिलं लिहिलं एस लिमिटेड ॲक्वायर्ड शेअर्स ऑफ पी लिमिटेड ॲज ऑन 1 ऑक्टोबर 2019. 1 ऑक्टोबर 2019ला एस लिमिटेडनं पी लिमिटेडला ॲक्वायर केलेलं आहे. आजचा क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे. ह्याच्यामध्ये थोडीशी डेट व्यवस्थित बघा. तर सेकंड जी आपली वर्किंग नोट आहे ते शेअर ऑफ यस लिमिटेड इन पी लिमिटेड. इन पी लिमिटेड त्याचा फॉर्म्युला आहे, कुठल्या कंपनीनं शेअर्स ॲक्वायर केलेले आहेत, तर यस लिमिटेडनं शेअर्स ॲक्वायर केलेले आहेत. म्हणून तुम्ही इथं लिहा शेअर्स ॲक्वायर बाय यस लिमिटेड. कुणी ॲक्वायर केलेत, नाव नीट बघा, नाही तर चुकून तुम्ही पी लिहाल.
यस लिमिटेड. आणि शेअर्स कुणी इश्यू केलेले आहेत? पी लिमिटेडने. शेअर्स इश्यूड बाय पी लिमिटेड. आता आपल्याला ह्याची इन्फॉर्मेशन क्वेश्चनमध्ये इथं दिलेली आहे बघा. 24,000 शेअर्स ॲक्वायर केलेले आहेत यस लिमिटेड. आणि इथं बघा पी लिमिटेडच्या कॉलममध्ये अमाऊंट आहे 40,000. एक शेअर्स आहे 10 रुपयाचा. म्हणजे तुमचं वर्किंग असं येईल. अमाऊंट नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू अमाऊंट डिवाइड बाय इच शेअर. अमाऊंट होती 4 लाख. इथं आहे बघा 4 लाख रुपयाचं कॅपिटल होतं पी लिमिटेडचं. आणि एक शेअर्स आहे 10 रुपीज डिवाइड बाय 10. ह्या झिरोला हा झिरो कट झाला म्हणजे आहेत नंबर ऑफ शेअर्स 40,000. हे नंबर ऑफ शेअर्स आहेत 40,000. म्हणजे इथं 24,000 शेअर्स ॲक्वायर केले. पी लिमिटेडकडं 40,000 शेअर्स होते, त्यातले 24,000 शेअर्स त्यांनी ॲक्वायर केले. 40,000 मधले 24,000 शेअर्स ॲक्वायर केले. मग त्याच्यावरनं तुम्हाला रेशिओ काढायचा आहे. असं दिलं आहे 24,000 शेअर्स ॲक्वायर केले आणि 40,000 शेअर्स होते. तर मी काय केलं बघा, ह्या 3 झिरोला हे 3 झिरो कट झाले म्हणजे राहिलं किती 24/40. तर 24 आणि 40 कोणाच्या टेबलमध्ये आहे बघा. दोन्ही पण नंबर कोणाच्या टेबलमध्ये आहेत? 8च्या टेबलमध्ये आहेत. म्हणून 24 डिवाइड बाय 8 आणि 40 डिवाइड बाय 8. 8 3 जा 24, 8 5 जा 40. तर हा रेशो आला 3/5. आता आपल्याला ह्याला ना इथं लिहायचं आहे. काय आला रेशो आपला? 3/5 हा आला रेशो. त्याच्या पुढचं स्टेटमेंट आहे 3 नंबरचं आपल्याला करायचं आहे. स्टेटमेंट ऑफ कॅपिटल प्रॉफिट. रेड पेननीच लिखते म्हणजे तुम्हाला विजिबल होईल आणि समजायला पण बरं पडेल. स्टेटमेंट ऑफ कॅपिटल प्रॉफिट और लॉस. कारण आपल्याला नक्की माहिती नाही काय झालेलं आहे, म्हणून प्रॉफिट अँड लॉस असं लिहिलेलं आहे मी. आपल्याला माहिती नाही, जेव्हा आपण आन्सर सॉल्व करतो तेव्हा आपल्याला समजतं. मग आता इथं आहे ना, सर्वात प्रथम आपण जर्नल रिझर्व घेतो. म्हणजे कंपनीकडे असलेला किती पैसे शिल्लक आहेत, प्रॉफिट किंवा फंड किती आहे. तर आपल्याला इथं काढताना ना थोडंसं काळजीपूर्वक बघायचं आहे. कारण तुमच्या क्वेश्चनमध्ये इथं बघा जर्नल रिझर्व दिलेला नाही आहे आणि त्यांनी इथं एक ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेलं आहे की जर्नल रिझर्व इथं नील येईल, काहीच नाही आहे. आणि दुसरी गोष्ट आहे प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस कधीच आहे तर ॲक्वायर केलेल्या कंपनीच्या तारखेपर्यंत, जोपर्यंत कंपनी स्वतंत्र होती तोपर्यंतचा तिचा प्रॉफिट बघायचा आहे की तिला ॲक्वायर करायच्या अगोदरचा, बिफोर ॲक्वायर प्रॉफिट. म्हणजे कधीपासून, इयर कधी चालू होतं? 1 एप्रिलला चालू होतं. आणि ती किती दिवस स्वतंत्र अस्तित्वात होती? 1 एप्रिल 2019 टू 1 ऑक्टोबर 2019. तोपर्यंत ती स्वतंत्र कंपनी होती ॲक्वायर करायच्या अगोदर, पी लिमिटेड. आता तुम्हाला हे कळा म्हणून मी इथं लिहिते. ह्या कोणाचं आहे? हे पी लिमिटेडचं आहे. हे यस अँड पी लिमिटेडचं आहे. यस अँड पी लिमिटेड कंपनीची ही वर्किंग नोट आहे. ही फक्त पी लिमिटेड कंपनीची वर्किंग नोट आहे. आता इथं तुम्ही थोडंसं समजून घ्या, कारण हा खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे. इथं आपल्याला असं सांगितलेलं आहे कंपनी अस्तित्वात कधी होती बघा. कंपनीचा असेसमेंट इयर 1 एप्रिल 2019. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. 1 ऑक्टोबरला ती ॲक्वायर झालेली आहे. म्हणजे इथपर्यंत ती स्वतंत्र कंपनी होती सप्टेंबरपर्यंत, 30 सप्टेंबरपर्यंत. 13 सप्टेंबर 2019 पर्यंत ती स्वतंत्र कंपनी होती. 1 ऑक्टोबर नंतर तिचं विलीन झालेली आहे यस लिमिटेडमध्ये. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 2020. 31 मार्च 31 मार्चला आपला असेसमेंट इयर किंवा अकाउंटिंग इयर संपतं.
मग त्यांनी असं सांगितलेलं आहे की हा जो 1 एप्रिल 2020 आहे, इथं आहे ना कंपनीला त्या पी लिमिटेडला लॉस झालेला होता 20,000 रुपयाचा. आणि बघा तुमच्या क्वेश्चनमध्ये इथं सांगितलेलं आहे की प्रॉफिट अँड लॉस आहे 60,000. कधीच आहे तर 31 मार्च 2020चा तुमचा तो प्रॉफिट आहे. तर आता तुम्हाला इथं हे बघायचं आहे की तुम्हाला प्रॉफिट किती झालेला आहे 60,000 आणि लॉस किती आहे 20,000. म्हणजे इथंच तुम्हाला दाखवतंय की 60,000 रुपयाचा प्रॉफिट आहे, 60,000 रुपीचा प्रॉफिट आहे, 60,000 रुपीचा प्रॉफिट दाखवतोय. तर मग आता इथं काय करायचंय बघा, थोडंसं वर्षाच्या शेवटी म्हणजे विलीन झाल्यानंतर 60,000 रुपयाचा प्रॉफिट झाला. जेव्हा ती कंपनी येस लिमिटेडमध्ये इन्व्हॉल्व व्हायच्या अगोदर तिच्याकडे प्रॉफिट किती होता, तर लॉस किती होता 20,000 लॉस होता. मग आपण काय करायचं आहे, या 60 मधून 20 ला मायनस करायचं. वर्किंग नोट थोडीशी समजून घ्या. 60,000 हा प्रॉफिट होता, त्याच्यातून 20,000 रुपये लॉस काय करायचा आहे मायनस करायचा. म्हणजे मग आपल्याला नेट प्रॉफिट मिळेल. म्हणजे निव्वळ नफा ह्या वर्षीचा नफा किती होता, प्रॉफिट किती होता, आपण नेट प्रॉफिट म्हणू त्याला आपण. नेट प्रॉफिट होता पूर्ण एका वर्षाचा 40,000 रुपये, 40,000. आता ॲक्वायर करायच्या अगोदर किती महिने होते ते 1 2 3 4 5 6. म्हणजे जो 40,000 होता त्याला काय करू आपण 6 मंथमध्ये डिवाइड करू. इंटू 6 डिवाइड बाय 12. 6 1 6, 6 2 12, 2 1 2, 2 2 4, 20,000. हा आला 20,000 प्रॉफिट ॲक्वायर करायच्या अगोदरचा होता. म्हणजे इथं बघा, इथं 20,000 रुपयाचाच प्रॉफिट आहे. प्रॉफिट 20,000. बघा टोटल प्रॉफिट किती झालंय 60, त्यातला 20,000 रुपये प्रॉफिट इथपर्यंत होता. म्हणजे कुठपर्यंत, तर ती ॲक्वायर व्हायच्या अगोदर. मग 60 मधला 20 प्रॉफिट इथं गेला. बघा काय झालं, टोटल प्रॉफिट होता 60,000, त्यातला 20,000 प्रॉफिट ॲक्वायरच्या अगोदरचा होता. म्हणजे रिमेनिंग प्रॉफिट किती आहे 40,000. हा आहे रेव्हेन्यू प्रॉफिट. आणि मग मी इथं लिहिणार आहे बघा 60 मधून हा 20 गेला म्हणजे राहिले किती 40,000 आहे रेव्हेन्यू प्रॉफिट. आणि हा आहे कॅपिटल प्रॉफिट. समजलं का बघा, ही वर्किंग नोट खूप महत्त्वाची आहे. तर आता आपण इथं लिहिणार आहोत प्रॉफिट अँड लॉस. तर अमाऊंट आहे इथं प्रॉफिट. बघा आता इथं पहिला जो फर्स्ट, थांबा आपण पहिलं काय करू 1 एप्रिलचाच घेऊ, ऑक्टोबरपर्यंत नको घ्यायला. पहिला लॉस होता म्हणून आपण इथं लिहिणार आहे हा प्रॉफिट अँड लॉस 1 एप्रिलला. इथं मी लिहिते लॉस. दॅट इज टू से काय होता, लॉस होता 20,000 रुपये. तर लॉस होता म्हणून मी मायनस साईन केलं. आणि तिसरं ह्याच्यामध्ये आपण प्रॉफिट अँड लॉस घेतो. प्रॉफिट अँड लॉस आहे 1 एप्रिल टू 1 ऑक्टोबर 2019 पर्यंतचा. आता इथं काय करायचं आहे बघा, जो तुमचा टोटल प्रॉफिट होता आपण कसा डिवाइड केलेला आहे 40,000 रुपये. बघा मी इथं काढलेला होता. नेट प्रॉफिट किती होता 40,000. तर हा जो 40,000 प्रॉफिट आहे आपल्याला इथं घ्यायचा आहे. म्हणजे ॲक्च्युली तुम्हाला मी इथं काढून दाखवलेलंच आहे की 20,000 रुपये हा कॅपिटल प्रॉफिट आहे. तुम्ही हे लॉस वगैरे काही नाही लिहिलं, डायरेक्ट कॅपिटल प्रॉफिट 20,000 लिहिला तरी चालेल. पण मी इथं तुम्हाला समजवण्यासाठी इथं मी असं पण करू शकते की टोटल प्रॉफिट किती होता आपला 60,000 होता आणि त्यातून लॉस मायनस केला, राहिला 40,000. 40,000 मधला 20,000 इथं आला. तर मी इथं लिहिते 40,000 इथं टोटल प्रॉफिट होता. आणि ह्या प्रॉफिटमधून हा जो वरचा लॉस आहे तो मायनस केला, अमाऊंट आली 20,000. त्याला आपण म्हणू कॅपिटल प्रॉफिट. आणि तुम्हाला हे जर असं नाही समजलं तर सगळ्यात सोपं मी ही वर्किंग नोट इथं करून दिलेली आहे. काय केलं आपण 20,000 रुपये लॉस होता, प्रॉफिट झाला 60,000.
प्रॉफिट 60,000 झाला, त्याच्यातून लॉस मायनस केला, अमाऊंट आली 40,000. 40,000ला डिवाइड केलं तर हे 6 महिनेच होती अगोदर ती प्रायव्हेट कंपनी. पी लिमिटेड ही स्वतंत्र कंपनी होती, तेव्हा तिचा प्रॉफिट मग किती आला, 40 मधला 20 इथं आणि 20 जर इथं गेला प्रॉफिट तर 60 मधला 20 इथं गेला, राहिलेला 40 मी इथं लिहिलेला आहे. समजतंय का बघा. तर तुम्ही असं वर्किंग केलं तर इझी जाईल. ह्याच्यापेक्षा इथं आला आपला प्रॉफिट 20,000. 20,000ला आपण काय करू, डिव्हिजन करू. डिव्हिजन ऑफ कॅपिटल प्रॉफिट वाटूया दोघांना. ₹20,000 आपण डिवाइड करू इन रेशो पहिली घ्यायची आहे होल्डिंग कंपनी यस लिमिटेड. 20,000 इंटू त्यांचा रेशो आहे 3/5 आणि इथं आहे पी लिमिटेड 20,000 इंटू, आता तुम्हाला हे पण दाखवते रेशो कसा येईल बघा. हा आहे 3/5 म्हणजे 3 मध्ये कोणता तरी नंबर ॲड केल्यानंतर हा 5 येतो. म्हणजे कोणता नंबर असेल 2, म्हणजे हा 3/5. तर हा जो तुम्ही फाइंड केलेला आहे 2/5. 2/5 हा आहे मायनॉरिटीचा रेशो 2/5. आता तुम्ही कॅल्क्युलेट करा. मला वाटतं 5 चोक 20, 4 त्रिक 12, तर इथे 12,000. हे येतं गुडविलच्या वर्किंगला आणि लेस होतं. गुडविलची जी वर्किंग नोट होते तिथं येतं आणि हे लेस होतं, म्हणून मी इथं मायनसचं साईन करून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर 5 चोक 20, 20 4 दुनी 8, 8,000 रुपीज आहे. हे प्लस होतं मायनॉरिटी इंटरेस्टला. मायनॉरिटी इंटरेस्ट हे झालं आपलं वर्किंग नोट संपली कॅपिटल प्रॉफिटची. त्याच्यानंतर आहे स्टेटमेंट ऑफ किंवा कॅल्क्युलेशन पण तुम्ही म्हणू शकता. स्टेटमेंट ऑफ रेव्हेन्यू प्रॉफिट. प्रॉफिट अँड लॉस पण म्हणू शकता, पण रेव्हेन्यू असतो तो शक्यतो प्रॉफिटच असतो. तर आता ह्याच्यामध्ये बघा आपल्याला काय बघायचं आहे, रेव्हेन्यू प्रॉफिट हा कोणाचा असतो. सर्वात प्रथम रेव्हेन्यू प्रॉफिट तुम्हाला हे कळायला पाहिजे की आपण कोणाचा काढतो, तर पी लिमिटेड आणि एस लिमिटेड दोघांना पण आपण डिवाइड करू. हा पण कॅपिटल प्रॉफिट हे स्टेटमेंट आपण पी लिमिटेडचं घेतलेलं आहे, फक्त डिवाइड करताना यसला आणि पीला केलेला आहे. आता रेव्हेन्यू प्रॉफिट काढायचा आहे तर तो यस लिमिटेडचा असेल. सगळ्यात पहिलं बघा, रेव्हेन्यू प्रॉफिट काढताना तुम्हाला विचारात घ्यायचा आहे की जो प्रॉफिट होता तो 1 ऑक्टोबर ते 31 मार्चपर्यंत किती होता. बघा आता इथं जो आपण इथं काढलेला आहे वर्किंग रेव्हेन्यू प्रॉफिट मी इथं दाखवलेला आहे 40,000. तुम्ही डायरेक्ट लिहिलं 40,000 तरी चालेल. तर मी इथं लिहिते प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस. तर प्रॉफिट अँड लॉस किती आहे बघा, आपल्याला काढून दिलेलंच आहे. 1 ऑक्टोबर 2019 टू 31 मार्च 2020 पर्यंतचा प्रॉफिट होता 40,000. एवढंच लिहा म्हणजे जास्त कन्फ्युजन नाही होणार आहे. तर मग 40,000 काय करायचं आहे, आपल्याला दोघांना डिवाइड करायचं आहे. डिव्हिजन रेव्हेन्यू प्रॉफिट अमाऊंट होती 40,000. आपल्याला डिवाइड करायचे आहे यसला आणि पीला.
इथं जर्नल रिझर्व अगोदरचा दिलेला नाही आहे, त्यामुळे आपण इथं जर्नल रिझर्व घेतलेला नाही आहे. तर इथं आहे यस लिमिटेड, अमाऊंट आहे 40,000 इंटू त्यांचा रेशो आहे 3/5. इथं येईल पी लिमिटेड, अमाऊंट आहे 40,000 इंटू 2/5. अमाऊंट येते 8×45 5×3=15. किती येतं नीट बघा, परत चुकलं तर अवघड होईल. 4×40 8×3=24 24,000 रुपये येते. 24,000 कॅल्शिवर करा. 5×8=40 8×2=16 रुपीज 16,000. हे पण प्लस होणार आहे मायनॉरिटी इंटरेस्टला. आणि हे पण प्लस होणार आहे कॉन्सॉलिडेटेड प्रॉफिट अँड लॉसला. तर हे 4 नंबरचं आपलं स्टेटमेंट झालेलं आहे. नेक्स्ट स्टेटमेंट आहे मायनॉरिटी इंटरेस्ट. मायनॉरिटी इंटरेस्ट हे आहे पी लिमिटेडचं. पी लिमिटेड त्याच्यामध्ये पहिलं आहे फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स. फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स क्वेश्चन आहे. फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स. तर आता इथं तुम्हाला बघायचं आहे की फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स किती होती त्यांची. हेल्ड बाय मायनॉरिटी असं पण लिहू शकता तुम्ही. आता बघा काय झालेलं होतं माहिती आहे का, त्यांच्याकडं शेअर्स किती होते 24,000. एक मिनिट, आपण वर्किंग केलेलं आहे बघा. इथं 40,000 शेअर्स होते, त्यातले त्यांनी 24,000 शेअर्स ॲक्वायर केले. मग राहिले किती पीकडं टोटल शेअर्स होते 40,000, हे पी लिमिटेडचे होते. आणि त्यातले यस लिमिटेडनं काय केलं 24,000 शेअर्स घेतले. मग राहिले किती बघा 6 4 10 16,000 शेअर्स. हे रिमेनिंग शेअर्स आहेत. एवढे शेअर्स पी लिमिटेडकडे राहिले. आणि एक शेअर्स आहे 10 रुपयाचा, म्हणून आपण इथं करणार आहोत 16,000 शेअर्स ॲट ₹10 each, म्हणजे 1,60,000 इंटू करा 16,000 इंटू 10. एवढे त्यांचे हे होतं शेअर्स होते. त्याच्यानंतर आहे ॲड कॅपिटल प्रॉफिट. पी लिमिटेडचा घ्यायचा आहे कॅपिटल प्रॉफिट. पी लिमिटेडचा बघा किती आहे कॅपिटल प्रॉफिट. कॅपिटल प्रॉफिट पी लिमिटेडचा आहे 8,000 आणि रेव्हेन्यू प्रॉफिट आहे 16,000. हे दोन्ही पण ॲड करायचे आहेत. 8,000 आणि हे 16,000. कॅपिटल प्रॉफिट होता 8,000 आणि तिसरा आहे ॲड रेव्हेन्यू प्रॉफिट 16,000. 16,000 याची टोटल करायची आहे आपल्याला. टोटल येते 1,84,000. ह्याला म्हणायचं आहे मायनॉरिटी इंटरेस्ट. मायनॉरिटी इंटरेस्ट हे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला येतं. कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. B/S म्हणजे बॅलन्स शीट आणि त्याच्या लायबिलिटी साईडला हे अमाऊंट येणार आहे, म्हणून मी ह्याला असं लिहून ठेवलं. त्याच्यानंतरची 6 नंबरची वर्किंग नोट आहे स्टेटमेंट ऑफ गुडविल.
किंवा आपण त्याला म्हणू कॅपिटल रिझर्व. कॅपिटल रिझर्व कधी कधी कॅपिटल रिझर्व येतो, कधी गुडविल येतं. तर आता हे तर बघायचं आहे की जी कंपनी होती त्या कंपनीला जी येस लिमिटेड आहे त्याने किती शेअर्स ॲक्वायर केलेले आहेत ते तुम्हाला बघायचं आहे. आणि ते तुमच्या क्वेश्चनमध्ये इथं दिलेलं आहे बघा. क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे 24,000 शेअर्स ॲक्वायर केले 1,92,000ला. तर इथं लिहायचं आहे तुम्हाला कॉस्ट ऑफ शेअर्स ॲक्वायर्ड बाय येस लिमिटेड. कॉस्ट ऑफ शेअर्स ॲक्वायर्ड बाय येस लिमिटेड. हे येस लिमिटेडचं आहे. मी तुमच्या माहितीसाठी तर येस लिमिटेड लिहून ठेवते. येस लिमिटेडचं किती शेअर्स ॲक्वायर केले त्यांनी, तर 24,000 शेअर्स. हे नाही लिहिलं तरी चालेल, थांबा आपण अमाऊंटच लिहू. इथं 1,92,000ला ॲक्वायर केलं. आता बघा त्यांनी पैसे दिले किती, 1,92,000 रुपीज शेअर्सची व्हॅल्यू दिली. आता त्यांनी काय केलं बघा, इथं आपण काय करू, 2 नंबरला लेस. त्यांनी शेअर्स किती ॲक्वायर केलेले आहेत, तर 24,000 शेअर्स ॲक्वायर केले. एका शेअर्सची किंमत 10 रुपये होती. त्याला आपण म्हणू फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स ॲक्वायर. शेअर्स होते 24,000 शेअर्स ॲट ₹10 ईच. एक शेअर्स 10 रुपयाचा होता, म्हणजे 2,40,000 येईल. इथं इंटू करा 2,40,000. लेस करतोय बघा, ह्याच्यातून हे लेस होत नाही म्हणजे तुमचा कॅपिटल रिझर्व येणार. तर 2,40,000 मायनस 1,92,000 मायनस करून बघा अमाऊंट येईल 48,000. 48,000 ह्याला नाव द्या कॅपिटल रिझर्व. आता ही मायनसमध्ये अमाऊंट आलेली आहे कारण हे आपण लेस करतोय, हे प्लस आहे. म्हणजे बघा काय केलं तुम्ही, किती महाग शेअर्स, म्हणजे शेअर्सचे पैसे द्यायला पाहिजे होते 1,92,000. तुम्ही दिलेत किती, 2,40,000. म्हणजे जास्त दिले म्हणजे तुमचा लॉस झाला 48,000चा. त्याला आपण इथं म्हणणार आहोत कॅपिटल रिझर्व. 48,000. आता काय झालेलं आहे की आपण काय करतो बघा, एक जे कॅपिटल प्रॉफिट आहे इथं, हा कॅपिटल प्रॉफिट आहे या गुडविलच्या स्टेटमेंटला लेस करतो. 12,000 रुपये काय करतो, लेस करतो. म्हणून इथं 3 नंबरला लिहिणार आहे लेस कॅपिटल प्रॉफिट. कॅपिटल प्रॉफिट. आता इथं बघा किती आहे 12,000. आता बघा हे पण मायनस आणि हे पण मायनस, म्हणजे इथं काय होणार आहे, हे पण तुमचा लॉस आहे आणि हा पण तुमचा ॲक्च्युली इथं लॉसच, म्हणजे लॉस नाही म्हणता येणार ह्याला. आता थोडंसं समजवते. कॅपिटल रिझर्व म्हणजे काय, तर कॅपिटल रिझर्व हा एक असा रिझर्व असतो की आपण त्याला काय करतो, म्हणजे एखादं देणं देण्यासाठी किंवा आपल्याकडं जेव्हा एखादं लायबिलिटी पेड करायची असेल तेव्हा आपण त्याला पेड करण्यासाठी यूज करतो. त्याला आपण कॅपिटल रिझर्व असं म्हणतो. म्हणजे अनपेक्षित खर्च भागवण्यासाठी बाजूला ठेवलेली रक्कम म्हणजेच कॅपिटल रिझर्व. हे बाजूला ठेवलेले पैसे आहेत 48,000 आणि हे पण बाजूला ठेवले. म्हणजे आपल्याकडं टोटल आपण किती बाजूला ठेवले बघा, ह्यांचं जर प्लस केलं तर 60,000 येणार आहे. तर आता थोडंसं नीट बघा, 60,000 काय झालेलं आहे, आपल्याकडं बाजूला ठेवलेले पैसे आहेत. तर आता आपण इथं काय करायचं आहे, जी तुमची अमाऊंट आहे 60,000 ह्याला ना आपण मायनसचं साईन देऊया. कारण तुम्ही म्हणाल मायनस मायनस प्लस, तर हे इंटूमध्ये होतं. प्लस करत आपण इथं ॲडिशनमध्ये आहोत किंवा सबट्रॅक्शनमध्ये साईन वेगळं असतं आणि मल्टिप्लाय आणि डिवाइडमध्ये साईनचे रूल्स वेगळे आहेत. तर बघा हे पण रिझर्वमध्ये तुमच्याकडं प्रॉफिट आहे आणि हा पण तुमचा प्रॉफिट आहे. म्हणजे याचा अर्थ हे टोटल तुम्ही बाजूला पैसे किती ठेवले, 60,000 ठेवलेत. कशासाठी ठेवलेत, तर अनपेक्षित खर्च भागवण्यासाठी बाजूला ठेवलेले पैसे आहेत.
थोडंसं इथं काळजीपूर्वक बघा, त्याच्यामधून काय करायचं आहे बघा, जे आपल्याला बॅलन्स शीटला इथं बघा गुडविलची व्हॅल्यू दिलेली आहे 60 आणि 80, तर ती गुडविलची व्हॅल्यू आहे ते आपण इथं लिहू ॲड गुडविल. तर इथं आहे यस लिमिटेड. यस लिमिटेडचं गुडविल आहे 60,000 प्लस पी लिमिटेड तिची गुडविल आहे प्लस 20,000 गुडविल. तर अमाऊंट आहे त्याची 80,000. कुठं लिहू, इथं लिहिते 80,000. हे प्लसमध्ये आहे ऑलरेडी गुडविल. तर आता तुमच्याकडे बघा हे प्लस हे मायनस, आता तुम्हाला थोडंसं इथं विचार करायचा होता. हे तुमच्याजवळ आहे त्याच्यातून तुम्ही 60,000 खर्चासाठी बाजूला ठेवले, तर मग तुमच्याकडं गुडविलची व्हॅल्यू किती राहिली, मायनस झालं. तर लक्षात ठेवायचं की जो पण येईल तर ती गुडविल असेल, मायनस नाही झालं तर मग तो काय असतो, रिझर्व असतो. तर ही आहे तुमची 20,000 गुडविल आणि ही येणार आहे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. बॅलन्स शीटच्या ॲसेटला येणार आहे 20,000. परत एकदा बघा हे 48,000 तुम्ही बाजूला ठेवलेत. बघा इथं काय झालं, हे प्लस होतं म्हणजे हे तुमच्याकडे एवढे पैसे तुम्ही द्यायला पाहिजे, त्याच्यातून लेस केलं आपण 2,40,000. लेस नाही झालं तर आपण त्याला कॅपिटल रिझर्व म्हणतो. आता तुम्हाला नाही समजलं तर तुम्ही असं गृहीत धरा की कॅपिटल रिझर्व आला की मायनस आणि गुडविल आला तर प्लस, म्हणजे कॅपिटल रिझर्व किती झाला 48,000 आणि हे प्रॉफिटचे पैसे आपण रिझर्व करून ठेवलेत, साठवून ठेवलेत, म्हणजे 60,000 साठवून ठेवलेत. त्यातले 80,000 हे गुडविल, गुडविल म्हणलं की प्लस, रिझर्व म्हणलं की मायनस, म्हणून ह्याच्यातून हे मायनस केलं तर आलं 20,000. म्हणून आता मायनस होतंय 80,000 म्हणजे प्लसचं साईन मोठं आहे. 60,000 मधून 80,000 मधून 60,000 गेले 20,000. तर बघा मोठं साईन प्लसचं साईन ह्याला येईल म्हणून हे झालं गुडविल. इथं जर मायनसचं साईन आलं असतं तर तो रिझर्व असता. तर हे झालं आपलं 6 नंबरचं स्टेटमेंट. आता त्याच्यानंतर आहे 7 नंबरचं स्टेटमेंट. स्टेटमेंट आहे कॅल्क्युलेशन ऑफ अनरिअलाइज्ड प्रॉफिट. अनरिअलाइज्ड प्रॉफिट. आता इथं अनरिअलाइज्ड प्रॉफिट आहे तो आपल्याला काय करायचं आहे, क्वेश्चनमध्ये नीट बघा इथं काय सांगितलेलं आहे की बघा इथे इन्क्लूड इन द स्टॉक ऑफ पी लिमिटेड आर गुड्स ऑफ ₹20,000 विच वेअर सप्लायड बाय यस लिमिटेड ॲट कॉस्ट प्लस 25%. तर आता आपल्याला इथं काय करायचं आहे बघा, कॉस्ट प्राइस घ्यायची आहे. तर मी तुम्हाला वर्किंग करून दाखवते. यस लिमिटेड supplied goods to P Limited. आता कसं केलेलं आहे, फॉर ₹20,000 to at cost plus 25%. At cost plus 25%. हे आपल्याला क्वेश्चनमध्ये इथे इन्फॉर्मेशन दिली बघा, इथं लिहिलेलं आहे इन्क्लूड झालेला आहे 20,000चा स्टॉक यस लिमिटेडनं कॉस्ट प्लस 25. इथनं बघूनच लिहिलेलं आहे तुमच्या क्वेश्चनमधनं. आता आपल्याला काय करायचं आहे की ह्याला इथं बघा कॉस्ट प्राइस CP म्हणजे कॉस्ट प्राइस प्लस सांगितलं इथं प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस. म्हणजे कॉस्ट प्राइस 100च पकडायची का, कारण प्लस लिहिलं आहे आणि पर्सेंट म्हणलं की कॉस्ट प्राइस 100 येणार प्लस प्रॉफिट आहे 25 म्हणजे सेलिंग प्राइस येणार आहे 125. आपला फॉर्म्युला आहे प्रॉफिट डिवाइड बाय सेलिंग प्राइस. प्रॉफिट आहे 25 अपॉन सेलिंग प्राइस आहे 125 म्हणजे
25 1 जा 25, 25 5 जा 125 असे येईल. 25 1 जा 25, 25 5 जा 125 म्हणजे आला रेशो तुमचा 1/5. आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो प्रॉफिट दिलेला आहे तो 20,000 इंटू 1/5 अनरिअलाइज, म्हणजे आपण अपेक्षा केलेली नाही आहे की तो प्रॉफिट आपल्याला मिळावा, कारण आपण काय केलेलं आहे, इथं एस लिमिटेडनं पी लिमिटेडला गुड्स पाठवलं आहे आणि परत पी लिमिटेडनं काय केलेलं, एस लिमिटेडनं काय केलेलं आहे, पी लिमिटेडला ॲक्वायर केलं आहे, म्हणजे दोघांचा पण प्रॉफिट एकच झाला, म्हणून त्याला अनरिअलाइज्ड म्हणलेलं आहे. 5 for the 24,000 अमाऊंट येणार आहे 4,000. आता बघा 4,000 इंटू एस लिमिटेडचा रेशो, 4,000 इंटू हे वर्किंग आहे एस लिमिटेडचं. एस लिमिटेडचा रेशो आहे 3/4, इथं आपण घेतलेला आहे 3/4 इंटू 3/4 सॉरी 3/5 3/5. तर 3/5 ने मल्टिप्लाय करा, बघा किती येते, 2,400 येते. तुम्ही करून बघा, ₹2,400 हा झाला अनरिअलाइज्ड प्रॉफिट. आता हा अनरिअलाइज्ड प्रॉफिट असतो तो स्टॉकमधून, बॅलन्स शीटला तुम्ही काय करायचं आहे, स्टॉकमधून लेस करायचं आहे. बॅलन्स शीटला लेस फ्रॉम स्टॉक, लेस फ्रॉम स्टॉक, बॅलन्स शीटला लेस फ्रॉम स्टॉक. आणि आता अजून एक आपल्याला वर्किंग नोट करायची आहे, त्या वर्किंग नोटमधून पण तो लेसच होणार आहे, त्याच्यामधून सुद्धा तो लेसच होणार आहे. शेवटचं 8 नंबरचं स्टेटमेंट आहे, त्याला आपण म्हणू स्टेटमेंट ऑफ कॉन्सोलिडेटेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर त्याच्यामध्ये हे येतं ते एस लिमिटेडचं येतं, हे पण लक्षात ठेवा. एस लिमिटेडच्या व्हॅल्यू इथं घ्यायच्या आहेत. मग एस लिमिटेडच्या व्हॅल्यू कोणत्या येतील, तर प्रॉफिट अँड लॉस की जो तुमच्या इथं क्वेश्चनमध्ये दिलेला आहे, प्रॉफिट अँड लॉस हा येईल. जर्नल रिझर्व नाही, जर्नल रिझर्व ॲज इट इज तुमच्या बॅलन्स शीटला येईल. आणि हा जो प्रॉफिट अँड लॉस आहे 1,42,000 तो येईल. आपण एस लिमिटेडचा करतोय म्हणून इथं लिहा प्रॉफिट अँड लॉस 1,42,000. 1,42,000 ॲड करायचं आहे रेव्हेन्यू प्रॉफिट. ॲड काय होईल, रेव्हेन्यू प्रॉफिट. फॉर्म्युला मी तुम्हाला दिलेला आहे याच्या अगोदरच्या क्वेश्चनमध्ये. ॲड रेव्हेन्यू प्रॉफिट एस लिमिटेडचा आहे म्हणून रेव्हेन्यू प्रॉफिट बघा किती आहे. एस लिमिटेडचा रेव्हेन्यू प्रॉफिट आहे 16,000. सॉरी, एस लिमिटेडचा 24,000. दोघांचं ॲड करा किती अमाऊंट येते, 1,66,000. 1,66,000. आता आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यामधून अनरिअलाइज्ड हा जो प्रॉफिट आहे तो लेस करायचा आहे. म्हणून इथं लिहा लेस अनरिअलाइज्ड प्रॉफिट 2,400. 7 4 10 3 6 1,63,600. तर हा येणार आहे अनरिअलाइज्ड प्रॉफिट अँड लॉस आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. थांबायला नाव देऊ पहिलं. हा आहे प्रॉफिट अँड लॉस एस लिमिटेडचा. हा मायनॉरिटी इंटरेस्ट असतं ते पी लिमिटेडचं असतं, तो पण प्रॉफिट अँड लॉसच असतो. आणि हा पण प्रॉफिट अँड लॉस आहे पण एस लिमिटेडचा आहे प्रॉफिट अँड लॉस. हा कुठे येणार आहे, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला हा प्रॉफिट अँड लॉस येणार आहे. ही अमाऊंट तुम्हाला ही एक अमाऊंट घ्यायची आहे, ही एक अमाऊंट घ्यायची आहे, ही एक अमाऊंट घ्यायची आहे आणि ही प्रॉफिट स्टॉकमधून लेस करायची आहे.
चला तर मग आता आपण बॅलन्स शीट तयार करूया. बॅलन्स शीट क्वेश्चनप्रमाणेच करत जायचं आहे. जे क्वेश्चनमध्ये लिहिलेलं आहे तसंच जायचं आहे. पहिलं लिहा शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटल इथं लिहिलेलं आहे इश्यूड, सबस्क्राइब अँड पेड ऑफ. ए इश्यूड, subscribed and paid off तर इथं किती सांगितलेलं आहे बघा. जी व्हॅल्यू दिलेली आहे यस लिमिटेडची घ्यायची 10 लाख रुपीज. तुम्ही इथं 10,000 शेअर्स वगैरे पण लिहू शकता, कारण एक शेअर्स 10 रुपयाचा आहे म्हणून तुम्ही 10 लाख डिवाइड बाय 10 असं पण करू शकता. 10 लाख डिवाइड बाय 10 म्हणजे 1 लाख येतील. शेअर्स आहेत 1 लाख शेअर्स, 1 लाख शेअर्स ॲट रुपीज, ॲट द रेट ऑफचं साईन टाकलं तरी चालेल. 10 ईच म्हणजे आहे 10 लाख. इथं मी लिहिते 10 लाख. 0 व्यवस्थित लिहा. 10 लाख आहेत. त्याच्यानंतर आपल्याला इथं जर्नल रिझर्व दिलेला आहे. आपण इथं लिहू जर्नल रिझर्व. जर्नल रिझर्व अमाऊंट आहे 1,50,000. 1,50,000. त्याच्यानंतर आता ह्याच्यानंतर बघा हा प्रॉफिट अँड लॉस आहे. हा इथला प्रॉफिट अँड लॉस नाही, नाव लिहा प्रॉफिट अँड लॉस, बट हा नाही घ्यायचा. तर आपण जी 8 नंबरची वर्किंग नोट इथं केलेली आहे बघा, इथं लिहिलेलं आहे प्रॉफिट अँड लॉस 1,63,600. तर आपल्याला हा घ्यायचा आहे प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस 1,60,000 किती होता 1,63,600. त्याच्यानंतर आपण घेतो मायनॉरिटी इंटरेस्ट. मायनॉरिटी इंटरेस्ट 1,84,000. हा पीचा प्रॉफिट आहे. मायनॉरिटी इंटरेस्ट 1,84,000. 1,84,000. आता त्याच्यानंतर क्वेश्चनमध्ये बघा हा प्रॉफिट अँड लॉस झाला, जर्नल रिझर्व झाला. आता क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल आहे. तर त्याच्या खाली क्रेडिटर्स आहेत यस लिमिटेड अँड पी लिमिटेड. यस लिमिटेडचे क्रेडिटर्स क्वेश्चनमध्ये बघून घ्या, इथं दिलेले आहेत. इथं आहे क्रेडिटर्स 1,82,000 आणि 87,000. 1,82,000 अँड 87,000. टोटल करून बाहेर काढा किती येत आहे बघा. टोटल 2,69,000. 2,69,000 टोटल केली, बाहेर काढलं. त्याच्यानंतर आहे बिल्स पेएबल, त्याला आपण स्टार केला आहे. बिल्स पेएबल यस लिमिटेड अँड पी लिमिटेड. यस लिमिटेडचे आहे 20,000, पी लिमिटेडचं काहीच नाही आहे. डॅश टोटल आली त्यांची 20,000. ह्या 20,000 लेस इंटर कंपनी ओइंग्स. ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेलं आहे 15,000. लेस करा, बाहेर येतील 5,000. तुम्ही इथं लिहा, इथं लिहिलं तरी चालतं आहे, काही प्रॉब्लेम नाही. 5,000. तर बॅलन्स शीटला आता काय दिसतंय का तुमच्या? नाही. आता ॲसेटला जायचं आहे. गुडविलची व्हॅल्यू इथली लिहायची नाही. तर जे आपण स्टेटमेंट नंबर 8 इथं 7 नंबर आहे बघा, स्टेटमेंट 6 नंबरला आहे. गुडविलची व्हॅल्यू 20,000 ही घ्यायची आहे आपल्याला. गुडविल 20,000. त्याच्यानंतर क्वेश्चनमध्ये बघा गुडविल नंतर काय आहे, मशिनरी.
यस लिमिटेड अँड पी लिमिटेड. दोघांची ॲड करून घ्या. 7,32,000 प्लस 2,72,000 टोटल करून बघा किती येते. 32 आणि 72 10,04,000. $10,04,000. मशिनरी नंतर आहे स्टॉकला ॲडजस्टमेंट आहे. इथं स्टॉकला पण आपण स्टार करून ठेवूया. स्टॉक यस लिमिटेड अँड फी लिमिटेड. यस लिमिटेडचा स्टॉक आहे 1,80,000 अँड 90,000. 1,80,000 अँड 90,000. दोघांचं ॲड करून घ्या. 1 2 3 4 17 2,70,000 लेस अनरिअलाइज्ड स्टॉक. अनरिअलाइज्ड प्रॉफिट म्हणूया आपण. अनरिअलाइज्ड प्रॉफिट किती काढला होता बघा आपण क्वेश्चनमध्ये. 2,400. हा अनरिअलाइज्ड प्रॉफिट आहे, तो लेस करायचा आहे. अनरिअलाइज्ड प्रॉफिट 2,000 विजिबल आहे का बघा. 2,400 मायनस करा किती येते बघा. कॅल्क्युलेट करून बघा. व्हॅल्यू येते 2 lakh 2,67,000 2,67,600. कॅल्क्युलेट करून बघा. मी कॅल्क्युलेट करून बघितलं, मला तेवढा आला 2,67,600. त्याच्यानंतर बघा क्वेश्चनमध्ये जाऊन स्टॉक झाला. स्टॉक नंतर आहे डेटर्स यस लिमिटेड पी लिमिटेड. यस लिमिटेडचे डेटर्स 2,95,000 आणि 1,23,000. टोटल करा किती येते बघा. 4,18,000. 4,18,000. डेटर्स झाल्यानंतर आहे कॅश यस लिमिटेड अँड फी लिमिटेड. यस लिमिटेडची कॅश आहे 35,000 अँड 27,000. 7 5 12 62,000. तर मला वाटतं आपला क्वेश्चन जे आता आपल्याला टोटल करायचे आहे हे झालं. बिल्स रिसिवेबल राहिलं, मला वाटतं एक राहिलं बिल्स रिसिवेबल. यस लिमिटेड अँड पी लिमिटेड. यस लिमिटेडला डॅश आहे आणि इथं 15,000. याची टोटल आली 15,000. आणि आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेलं आहे की बिल्स पेएबलमध्ये 15,000 काय झालेले आहेत, ॲड झाले तर आपण ते लेस करायचे असतात. त्याला आपण इंटर ओईंग म्हणतो. लेस इंटर कंपनी ओईंग. ओईंग्स 15,000. 15मधून 15 गेले, बाहेर येईल नील. आता ह्याची आपल्याला टोटल करायचे आहे. टोटल किती येते बघा. दोन्ही साईडची टोटल करून बघते, तुम्ही पण बघा कॅल्क्युलेट करून. 17,000 71 600. 17,600 ही झाली टोटल. 17,71,600 ही झाली आपल्या बॅलन्स शीटची टोटल. तर अशा पद्धतीनं मी हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करून दिलेला आहे. हा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.